गुड मॉर्निंग. तेजस्वी लायब्ररीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. छानशी सकाळ झाली आणि त्यानंतर आम्ही सगळं काही आवरलं आणि ऑफिसला निघालेलो आहोत. ऑफिसला जायचं होतं आणि तुम्ही पाहू शकता बाहेर आले आणि ही तुम्हाला हे फुलांचं झाड दाखवते. खूप मोठं आहे आणि एवढं छान फुलं लागतात ना. गुलमोहराचं झाड आहे ते आणि सुंदर झालेलं होतं. सकाळचे 10 वाजले असताही खूप सारं ऊन होतं आणि तेवढ्यात आम्ही ऑफिसलाही पोहोचलेलो आहोत. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर काम वगैरे आटपलं आणि त्यानंतर आज आम्हाला रुद्राणीच्या शाळेत यायचं होतं. आम्ही शाळेत पोहोचलो, तुम्ही कॅम्पस पाहू शकता. आज शाळेमध्ये रोबोरामाचा स्किल फेस्ट होता, त्यामुळं आम्ही इकडं शाळेमध्ये आलेलो आहोत. छानशी त्यांनी रांगोळी काढली होती आणि रोबोटही छानसं इकडं सजवून ठेवलेलं आहे. खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं. त्यानंतर आम्ही तिच्या क्लासमध्ये गेलो, तर सर्वांनीच खूप छान छान प्रोजेक्ट असे बनवलेले होते. त्यांचा एकच प्रोजेक्ट होता की सूर्यप्रकाशापासून लाईट कशी तयार होते. तर हिला विचारलं असंही सांगते की सूर्यप्रकाश त्या प्लेटवर पडला आणि त्यानंतर आपण इथलं बटन दाबलं की एक लाईट लागते, छोटा बल्ब चालू होतो. त्यानंतर खाली आलो तर इकडं दुसऱ्या क्लासच्या मुलांनीही खूप छान छान प्रोजेक्ट बनवून ठेवलेले होते आणि खूप सुंदर हे रोबोटिक्सचं आत्तापासून एवढं लहान वयात ह्यांना सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळते. आपल्या वेळेला फक्त हे पुस्तकातच असायचं, पण ह्यांना इथं प्रॅक्टिकली करून घेतात आणि खूप सुंदर पद्धतीने हे उत्साहाने पण हे खूप सुंदर सुंदर ह्यांनी प्रोजेक्ट बनवलेले आहेत. एकदम छान बनवलेले होते, खूपच भारी होते. त्यानंतर शाळाही सुटली होती म्हणून आम्ही तिला घेऊन घरी आलो. घरी येत होतो तर दुपारची एकदम ऊन डोक्यावर आलेलं आहे. इकडं एवढं ऊन लागत होतं, परंतु झाडी पण आहेत मदत वाटेत, त्यामुळं झाडाखाली आलं की तेवढंच जीवाला बरं वाटत होतं. एवढं ऊन आहे ना, सगळ्यांनीच उन्हापासून काळजी घ्या, आपापली थंड वगैरे पीत राहा. त्यानंतर आम्ही घरी आलो. मी सकाळीच वरण भाताचा कुकर लावून गेले होते कारण की दुपारी वेळ होईल म्हणून. इकडे शेवग्याचं वरण बनवलेलं आहे आणि त्यानंतर सोबत भातही बनवलेला आहे. आज ह्यांचा शनिवार होता, त्यामुळं मग मी स्वयंपाक काही जास्त बनवलेला नाही आहे. ह्यांनी शनिवार शक्यतो संध्याकाळीच सोडतात, त्यामुळं दुपारच्या जेवणात आमच्याकडं वरण भात, त्यानंतर दोडक्याचे काप होते, शेवग्याच्या शेंगा, सॅलड, रुद्राणीसाठी वरण भात आणि ह्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी होती. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडा आराम केला आणि मला एका ब्राईडची ऑर्डर होती, त्यासाठी मी ही ज्वेलरी मेकिंग करत बसले. जर तुम्हाला ज्वेलरी आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करू शकता. त्यांची ऑर्डर होती अंगठी, त्यानंतर इयर कप होते, हातफुलं होते आणि त्यांच्या घरी एक छोटं बेबी होतं, त्याच्यासाठी चोकर होता. संध्याकाळी जास्त भूक नसल्यामुळे हे बनवलं. चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत